काल कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि 1 मार्चपासून रिक्षाच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला। माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, रिक्षा व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना नेमकी ही भाडेवाढ हवी होती आणि नेमकी का हवी होती, काय नेमकी कारणे आहेत। काय सांगाल, तुमचं नाव काय आणि उद्यापासून रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे असं कुठेतरी समजलं जाते, कितपर्यंत ही भाडेवाढ तुम्हाला आवश्यक होती? आम्हाला भाडेवाढ 27-28 रुपयाच्या आसपास आमची मागणी 30 आहे, 27-28 आमची मागणी व्हावी अशी इच्छा आहे। आणि सगळे स्पेअर पार्ट, डिझेल, पेट्रोल या बघून बघितलं तर ते महागाईच्या मानाने हे परवडत नाही आणि 2 वर्षाला आम्हाला दिलेलीच नाही महागाई वाढ, मीटर वाढ, आणि आता आम्हाला मीटरवरची गरज आहे आणि शक्य लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे। उद्यापासून होणार म्हणून सांगितलेलं आहे। प्रत्यक्षात तुमची संघटना वगैरे पदाधिकारी वगैरे होतेच का काय त्या मीटिंगमध्ये, का आपलं प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंगला होतेच आमचे कॉमन मॅनचे आधी बाकीचे संघटनेचे लोक होते। आम्हाला समजले की मीटर वाढ होणार आहे आणि ती होणार आहे असं समजले की बाबा 25 रुपयाच्या आसपास काहीतरी होणार आहे असे ऐकायला मिळाले। भाडेवाढ नेमकी कितपत गरजेची होती, तुम्हाला काय अडचणी होत्या? की स्पेअर पार्टचे दर वाढले, तर तो ऑइलचे दर वाढले आहेत, गाड्यांची किमती वाढले आहेत, त्या मानाने त्याचा समतोल बसत नाही हो। आता जी भाडेवाढ केल्या ती पुरेशी आहे की आणखीन काय? नाही, ते 30 रुपये तरी करायला पाहिजे त्यांनी, असं आमचं तरी मत आहे। तर भाडेवाढ 30 रुपये करायला पाहिजे, जी आहे ती पुरेशी नाही असं देखील कुठेतरी बोलल्याचं आपल्याला समजते। आणखीन रिक्षा चालक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलूयात। भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ही भाडेवाढ तुमच्यासाठी या भाडेवाढीचे कशा दृष्टिकोनातून तुम्ही बघताय? आज जी मी वर्तमानपत्र वाचलं त्यामध्ये जी भाडेवाढ झालेली आहे रिक्षावाल्यांसाठी, एक प्रकारे ती चांगलीसुद्धा आहे आणि एक असं वाटतं की थोडी कमी पण आहे। कारण का आज आपण बघतोय वाढती महागाई म्हणता ना, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षाचे स्पेअर पार्ट हे अतिशय महाग झालेले आहेत। मिस्त्रीकडे जर आम्ही जरी काहीतरी कामासाठी गेलो तर मिस्त्रीची मजुरी पण वाढ झालेली आहे। त्याप्रमाणे कसं होतं आहे, हे भाडेवाढ हा योग्य पण वाटतं आणि थोडंसं कमी पण वाढते। मग आमच्या मते काय होतं की सुरुवातीला 28 रुपये व्हायला पाहिजे होतं, परंतु झाले 25 रुपये, पण ते आहे ते पदरात पाडणं हे अतिशय आत्ताच्या काळाची गरजच आहे, म्हणून आम्ही ते स्वीकार करणार आहोत। 28 रुपये तुम्ही म्हणताय, जास्त भाडं वाढलं तर प्रवासी कुठे तर तुमच्याकडे कानाडोळा करतील असं वाटतं? नाही, तसं नाही आहे, कारण प्रवाशांना माहिती आहे बघा, प्रवासी हा जो आपल्या रिक्षामध्ये बसतो तो गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत सर्व घटकातली आपले तर म्हणजे रिक्षामध्ये बसून प्रवास करत असतात। त्यांनासुद्धा माहिती आहे की आजकाल प्रवाशांना की आजकाल महागाई वाढलेली आहे, भयंकर वाढलेली आहे। मग ते कधीही ते असं म्हणजे कधीही प्रवासी कधीही तक्रार करत नाही, कारण का ते जे काय ते पण स्वीकारणार। त्याचं काय सांगाल, भाडेवाढ झालेली आहे, काय वाटते तुम्हाला या भाडेवाढीबद्दल? तुम्ही कशा प्रकारे बघता या भाडेवाढी आणि तुम्हाला कितपत गरजेची होती? भाडेवाढ सरकारनं न मागता दिल्याबद्दल प्रथम आम्ही सरकारचं अभिनंदन करतो, पण सरकारने आम्हाला विचारात धरून ते करायला पाहिजे होतं। 25 रुपये ही वाढ दिलेली आहे। जर तसं महागाई बघितलं असता, आता गॅस कसं झाला आहे, घरगुती कसं झाल्यात, शासनानं बाकीच्या लोकांनी, बाकीच्या समाजात, बाकीच्या जे संघटना वगैरे बाकीचे जे सर आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे, जसं की आता लाडकी बहीण असेल किंवा शेतकरी वर्गाला काहीतरी पण रिक्षावाली काय, रिक्षावाली हा ट्रान्सफर भाग आहे, जनतेची सेवा करणारा भाग आहे। आज आम्ही जनतेची सेवा करतोय तर आम्हाला बी कुठंतरी 4 पैसे त्यात मिळालं पाहिजे। आमच्या या नवीन गाड्या काढलेल्या आहेत, त्या गाड्याचं एका टायमाला जर गाडी सोडायला गेलो आम्ही तर कमीत कमी 4000च्या खाली कामं निघत नाही। भीक नको पण कुत्रावर अशी आमची अवस्था झालेली आहे आणि ही वेता आम्ही मानणार कोणाला? 3 वर्षानंतर आम्हाला आज भाडेवाढ मिळालेली आहे। 2021मध्ये आम्हाला भाडेवाढ मिळालेली, त्यानंतर आज भाडेवाढ मिळालेली आहे। आम्हाला भाडेवाढ देऊन आमच्यात भांडणं लावण्याचा हा प्रकार केलेला आहे शासनानं, तर आम्ही शासनाला एक विनंती करतो, आम्हाला रास्त होईल अशी भाडेवाढ त्यांनी द्यावी। कुठेतरी रात्रीची भाडेवाढ म्हणजे ही प्रामुख्याने दिसते 1.5 पटची आणि दिवसाचं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर आहे, काय नेमकं? नाही, रात्रीची 1.5 पट म्हणजे साहेब कसं आहे, हे कोल्हापूर शहर आहे, इथं रिक्षावाला पॅसेंजरकडनं मागून घेणार, प्रथम लुबाडणूक करणार नाही, पण 1.5 पट भाडा हा जर आम्ही पॅसेंजरकडे मागितला असेल तर उलटं पॅसेंजर आमच्याशी भांडतो की तुम्ही एवढे पैसे कसे घ्यायला लागलाय। आम्ही 1.5 पट रात्री 12 नंतरच साहेब आम्ही घेतो आणि आज पेपरला बातमी दिली आहे मीडियावाल्यांनी की तुम्ही 25% घ्या। 25% साहेब घ्यायला गेले की पब्लिक मारल आम्हाला साहेब, त्यामुळे 1.5 पटची भाडी शक्यतो कमी आहेत, आम्हाला 11च्या आतच भाडे मिळतात साहेब आम्हाला। नाही, तसं प्रवासी वर्ग तर पण आहे कोल्हापुरात आहे का? भरपूर आहे बघा। आई महालक्ष्मीच्या कृपेनं कोल्हापूर जिल्ह्याला
आज त्या महालक्ष्मी मंदिरामुळं रिक्षावाली असून दे, फुटपाथवरती फळ फ्रूट विकणारे असून दे, हे तुमचे तवेबी विकणारे असून दे, तुमचे अनेक कटलरी माल असून दे, ह्या बाहेरची पब्लिक येत्या म्हणून हे सगळ्यांचं आपला उदरनिर्वाह चालू आहे. त्यामुळं पब्लिकचं काय नाही, आम्ही योग्य जर त्यांना सेवा दिली तर पॅसेंजर बी आम्हाला योग्य आम्हाला पैसे देणार. जनते कसं आहे, समाधानी असते. जनता जनता अतिशय चांगली आहे. लक्षात सांगतो, जनते जीवावर आमचा पण धंदा चाललेला असतो आणि कधीही कोणी असं म्हणत नाही की रिक्षावाल्याने दिले म्हणून कुठलाही घटक नाराज होणार नाही. उलट ते म्हणणार महागाई वाढलेली आहे, त्यांना मिळाला पाहिजे, हे जनतेच्या मनात नाही येणार, अंतमरणात नाही येणार. त्यांचं लक्षात ठेवा की ते द्या म्हणून. कारण आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रात महागाई. औषधमध्ये तुम्ही याला गेला, डॉक्टरांच्याकडे गेला तर भरपूर भरमसाठ बिलं येतात. असं काही हे नाही आहे की बाबा की एखाद्या गरीब माणसाला चांगला त्याला बेनिफिट मिळेल असं काही नाही आहे. या महागाईमुळं प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक हा अतिशय त्रस्त झालेला आहे. तसं रिक्षावाल्यांना कुठलं बघा शासनातर्फे काय मिळत नाही. कधीतरी 3-4 वर्षानंतर 2 रुपये 3 रुपये असं वाढवून दिलं जाते. एक प्रकारची चेष्टा पण होते, परंतु काय शेवटी म्हणतात शासन दिल्यामुळे पदरात पाडून घेणे हे भागच पडतं. म्हणून आम्ही काय म्हणतोय की हा जग चांगलं पण आहे आणि थोडी नाराजगी पण आहे. त्यात नाही ते स्वीकारणे चाललं पाहिजे आणि जनता जनार्दन ह्याला स्वीकारणार ही गॅरंटी देतो मी. काय प्रॉब्लेम नाही. भाडेवाढीच्या संदर्भात जे काय आता तुम्ही बोलला आम्हाला, त्याचं भाडेवाढ शासनानं आम्हाला दिलेली आहे. आता ते स्वागत केलं पाहिजे त्यांचं आपण, कारण कसं आहे जे शासन करते ते आहेत आपल्याला. आता त्याचबरोबर त्यांनी इतकं पण लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा आता ते प्रताप सरनाईक साहेबांच्याकडे आता RTO म्हणजे आमचे परिवहन मंत्री ते आहेत. आता त्यांनी पण जरा थोडंसं रिक्षा चालकाच्यासाठी डीपमध्ये जाऊन खोलवर जाऊन जरा त्यांची बाबा काळजी घेतली पाहिजे. आणि आत्ताचे आमचे माननीय उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, ते पण एकेकाळी रिक्षा चालक होते. त्यांना पण आमच्या समस्या माहीत आहेत. त्यांनी स्वतः ते रिक्षा चालवली आहे म्हटल्यानंतर त्यांना पण त्या रिक्षामधल्या अडचणी वगैरे काय हे त्यांना माहीत असतात. जास्त काय सांगायची त्यांना गरज बसणार नाही आहे. तर त्या लोकांनी त्याचबरोबर आमचा पण कुठेतरी बाबा विचार करावा. एक महत्त्वाचा प्रश्न होता ते कल्याणकारी मंडळ. कल्याणकारी मंडळमध्ये कसं झालेलं आहे, 60 वर्षा पुढील जे काय असतील त्यांना पण आता त्यांनी काहीतरी मदत देतो म्हणाले होते की बाबा मदत वगैरे. पण शासकीय मदत आम्हाला काहीच मिळत नाही. आम्ही एक तर म्हणजे मुळात आम्ही सोशल वर्करमध्ये मोडतो आहे. RTOला आम्ही वर्षाला किमान 15,000 रुपये जर देतो आहे आम्ही पासिंगच्या माध्यमातून. मग इतकं आम्ही सगळं देत असताना त्याचा बेनिफिट आम्हाला काहीच नाही आहे. पण शासकीय सुविधा आमच्याकडे काय नाही आहेत. आता गवंडी काम करणारा म्हणा, बिगारी काम करणारा म्हणा किंवा एखादा रंगारी काम करणारा म्हणा, यांना मात्र सुविधा भरपूर आहेत. आता त्यांच्याकडून शासनाला काय मिळतं आहे हे फक्त शासनाला माहीत आहे. पण रिक्षा चालक म्हटल्यानंतर किमान एक रिक्षा चालक तरी 15,000 रुपये तर मिनिमम तुम्हाला देतो. आता आमच्या कोल्हापूरचं बोलायचं झालं तर कोल्हापुरामध्ये नाही म्हटलं तरी 12-13,000 रिक्षा आहेत आता मीटरने व्यवसाय करणाऱ्या. म्हणजे एकंदरीत ही जी भाडेवाढ घातली ती योग्य आहे. भाडेवाढ आहे योग्य आहे, कारण कसं झालेलं आहे महागाई इतकी वाढलेली आहे ना. आम्ही पण म्हणत होतो की जनतेवर पण जास्त बोजा नको आहे. काय शेवटी कसं आहे की भाडेवाढीच्या संदर्भात जर काय झालं बाबा वरून जर आदेश आला तर जनता आणि आम्ही हे आमच्या दोघांमध्ये जास्त संबंध असणार आहेत. त्यामुळे जनतेनं पण त्याचा विचार करून घेतला पाहिजे. जनतेने पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. बाबा रिक्षाचालक असा एक माणूस आहे की तो तुम्हाला वेळोवेळी म्हणा, रात्री अपरात्री म्हणा किंवा अडचणीच्या काळात तुम्हाला तो सोडतो. त्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याप्रमाणे भाडेवाढ योग्य आहे, असू ते चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही जरा त्यांना आमच्याबद्दल काय असते आमच्या अडचणी तुम्ही पण सांगू शकता त्यांना. आणि महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक मी सरकारकडे मागणी करतो आहे. कल्याणकारी मंडळ स्थापन झाली आणि तेव्हा आपण फॉर्म भरून घेतले नाही रिक्षा चालकांचे. आम्हीसुद्धा सगळ्यांचे भरून दिले, भरभरून गट्टेच्या गट्टे दिले, पण त्याच्यावरती अजून अंमलबजावणी झालेली नाही आहे. जे आम्ही फॉर्म भरून दिले त्यांना कुणाचाही एक आम्हाला फोन आला नाही बाबा काय झालं आहे त्याच्या पुढं, तिची प्रतिक्रिया पुढं काय झाली याचं पण अजून रिझल्ट आला नाही. आणि ते येणं गरजेचं आहे. कारण फॉर्म भरले बरोबर आहे की फॉर्म भरल्यामुळे अजून त्याचं काहीच म्हणजे ना त्याची पुढं त्याची चालना झाली पाहिजे. ते अजून ते काय दिसली नाही आहे. तर ते कल्याणकारी मंडळाचं पण लवकरात लवकर ते मंजूर झालं तर त्याच्यामध्ये जे काय असेल रिक्षा म्हणजे बंधू आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. त्यांना काय नाही काय थोडी आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. एकंदरीत आपण बघतोय की ही रिक्षावाढ कुठेतरी गरजेची होती. गाड्यांचे स्पेअर पार्ट मागलेले आहेत, गाड्यांच्या किमती मागलेल्या, इंधन दर वाढलेले आहेत, त्यासाठी भाडेवाढी गरजेची होती. त्यामुळं प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्या समन्वयाने ही रिक्षाच्या भाड्यामध्ये वाढ केलेली आहे ती बरोबर आहे असं प्रतिक्रिया या रिक्षा व्यावसायिकांच्या माध्यमातून उमटत आहेत. आणि त्याचबरोबर रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळ व्हावं ही मागणी प्रलंबित शासन दरबारी आहे, ती पूर्णत्वास व्हावी अशी देखील मागणी या रिक्षा चालकांच्या वतीने, रिक्षा व्यावसायिकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तारा न्यूजसाठी मी रविराज, कोल्हापूर.
Savambubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Savambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Savambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Savambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Savambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.